नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, आज छत्रपती संभाजीनगरच काय तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे फॉर्म्स भरण्याची शेवटची तारीख होती। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी युती झाली आहे, काही ठिकाणी नाही झाली आहे। शिवसेना आणि भाजपची युती छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन वेळेला कोलमडलेली आणि त्यामुळे सगळेच गणित हे बिघडलेले आहेत। काही ठिकाणी खूप चांगले झालेले आहेत विरोधकांसाठी, तर काही ठिकाणी गणित अतिशय बिघडलेली आहेत। काय आहेत गणित, काय आहेत त्या गोष्टींमागला सगळा आढावा आजच्या व्हिडिओमधून आपण घेतो आहोत। आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडी आणि माझे मित्र दीपक यांच्याकडे MIM या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी ही आमच्याकडे प्राप्त झालेली आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत। सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीची यादी आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि प्रभाग क्रमांक 8 आणि 9 या प्रभागांवरती विस्तृत पद्धतीने आपण चर्चा करूया दीपक, की जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करूयात मंडळी, की तर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची लपलेली युती आहे। छुप्या पद्धतीने ते युतीमध्येच लढतायत हे काही मुद्द्यांवरनं स्पष्ट होतं। ते मुद्दे आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू। सुरुवातीला दीपक मी काही वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार ज्यांना प्रभागानुसार उमेदवारी जाहीर झाली आहे ते तुमच्या समोर वाचून दाखवतोय। तर मिलिंद पुंडलिक बोराडे प्रभाग क्रमांक 1 मधनं त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। ते अनुसूचित जातीचे आहेत। आरक्षणाचा मुद्दा देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। अर्चना गजानन ढाबेराव प्रभाग क्रमांक 1B मधनं त्यांना ST अनुसूचित जमातीमधनं उमेदवारी जाहीर झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 1K मधनं गौरी प्रभाकर बकले नागरिकांचा मागास प्रवर्ग असा प्रभाग क्रमांक 1 आहे आणि प्रभाग क्रमांक 1D मध्ये वंदना भीमराव नरवडे या सर्वसाधारण आहे। तर मला वाटतं MIM ने या ठिकाणी उमेदवार दिलेत का? नाही, MIM ने जे प्रभाग वंचित बहुजननी जिथं कॅन्डिडेट दिलेत तिथं जाणीवपूर्वक किंवा कसं पण MIM ने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही किंवा ही पहिली यादी आहे। आणखी ज्या सुधारित याद्या आहेत त्या आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत। जर कदाचित या याद्यांमध्ये MIM ने उमेदवार दिले असतील तर आपण तिकडे म्हणू शकतो की इकडे युती नाहीये, ते एकमेकांच्या विरोधात। ही आज सकाळचीच यादी आहे आणि त्यांच्या अधिकृत पेजवरूनच आलेली ही यादी आहे। बरं, त्यामुळे आपण म्हणू शकतो आपण पुढचा प्रभाग घेऊयात की प्रभाग क्रमांक 2A मध्ये प्राजक्ता गवळी अनुसूचित जाती यांना उमेदवारी आहे। प्रभाग क्रमांक 2D मध्ये अमोल बोराडे सर्वसाधारण यांना उमेदवारी आहे। तुमच्याकडे क्रमांक 2 मध्ये इथंही MIM ने कुठलाच उमेदवार दिलेला नाहीये। प्रभाग क्रमांक 2 मध्ये पूर्णच दिलाच नाहीये। अच्छा, म्हणजे या ठिकाणी देखील किमान यांची लपलेली युती आपल्याला बघायला मिळू शकते। तर प्रभाग क्रमांक 4A मध्ये वर्षा जाधव अनुसूचित जाती महिला यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक 4A मधनं। प्रभाग क्रमांक 4K मधनं आशा गोकुळ भुजबळ यांना मागास प्रवर्ग महिला यांच्यामधनं उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 4D मधनं दादाराव लोखंडे सर्वसाधारण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक उमेदवारी देण्यात आली आहे, एकच कुठल्या तरी यांनी आता ते नमूद नाही केलं अ ब क ड, पण प्रभाग क्रमांक 4 मधनं डॉक्टर रंजना शेजवळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे फक्त एका ठिकाणी MIM कडनं। म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक उमेदवारी आहे, तर प्रभाग क्रमांक 4A याच्या व्यतिरिक्त ती असण्याची शक्यता आहे। तर ती नेमकी कुठली आहे ते आपण देखील जाणण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढील प्रभाग घेऊयात आपण प्रभाग क्रमांक 8 जो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि हे जे प्रभाग आहेत हे प्रभाग वंचितसाठी त्याचबरोबर MIM साठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे मंडळी, की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या दीपक त्यावेळेस जो प्रभाग क्रमांक 8 हा अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता। आत्ताचे जे मंत्री आहेत आणि या प्रभागाचे आमदार आहेत किंवा या विभागाचे आमदार आहेत विधानसभेला अतुल सावे यांच्यासाठी, कारण अतुल सावे यांचा जो विजय झालेला होता तो विजय अगदी कमी मतांच्या फरकाने झालेला होता आणि त्या विजयामध्ये प्रभाग क्रमांक 8 आणि त्यात नारेगाव तसेच मयूर पार्क तसेच मुकुंदवाडी वगैरे हा जो भाग आहे या भागाचा खूप मोठा प्रभाव होता। मुकुंदवाडीचे 2 भाग आहेत जो फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये देखील जातो आणि काहीसा भाग जो रामनगर वगैरे त्या साईडचा जो भाग आहे तो पूर्वमध्ये देखील येतो। तर 8 नंबरचा प्रभाग आपण बघूयात। 8 मधनं वंचितने उमेदवारी दिलेली आहे संगीता संदीप कंठे यांना 8A मधनं अनुसूचित जाती महिला आणि
8B मधनं अमोल अशोक विधाते मागास प्रवर्गामधनं ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि 8D मधनं शेख अल्ताफ शेख लाल सर्वसाधारण ओपन मधनं ही उमेदवारी आहे. तर 8 मध्ये मला वाटतं तुमच्याकडे उमेदवारी नाहीच आहे. MIM ने इथंही जाणीवपूर्वक उमेदवारी दिलेली नाहीये. तर ज्या प्रभागामध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे त्या प्रभागामधनं MIM ने उमेदवारी दिलेली नाही आहे, किंवा ज्या प्रभागामधनं वंचितने उमेदवारी दिलेली आहे त्या प्रभागामधनं काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही आणि MIM ने पण दिली नाही. तर म्हणजे अशा पद्धतीनं हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा शोधण्याचा. निश्चितच अजून आज उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत, अधिकृत AB फॉर्म्स हे आज आलेले आहेत, पण आगामी काळात येणाऱ्या काळात या प्रभागांमध्ये नेमकी टक्कर कुणासोबत आहे, कशा पद्धतीची टक्कर होणार आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी MIM चे जे काही उमेदवार आहेत ते कृपया आपण सांगावेत दीपक. आता बघा, प्रभाग क्रमांक 1 मध्ये जिथं काँग्रेस आणि वंचित बहुजनांनी उमेदवारी दिली नाहीये तिथं MIM ने उमेदवारी दिली आहे. जुबिना बेग, युनुस पटेल यांना उमेदवारी तिथून दिली गेली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जिथं काँग्रेस आणि वंचितने उमेदवारी दिलेली नाहीये तिथं संतोष वाघमारे यांना उमेदवारी MIM ने दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 4 जसा उल्लेख केला मी, तर 4 मध्येही उमेदवारी MIM ने दिलेली आहे डॉक्टर रंजना शेजवळ यांना. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये जिथं उमेदवारी नाहीये. तर आमच्याकडे जी लिस्ट आहे वंचित बहुजन आघाडीची, यामध्ये प्रभाग क्रमांक 6 दिलेलाच नाही. म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मध्ये उमेदवारी MIM ने जी उमेदवारी दिलेली आहे त्याच्या अगेन्स्ट वंचितने उमेदवार दिलेला नाहीये. इथे मिराज खान पटेल यांना उमेदवारी 6 मधून दिली आहे. 6 मध्ये 2 उमेदवारी यांनी दिलेले आहेत. तिथं अब्दुल सलीम यांनाही उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक 6 मधून. तिथं कुणालाच उमेदवारी कारण वंचित बहुजननी या ठिकाणी 7 आणि 8 या 2 मतदारसंघामधनं दिलेली आहे. 6 मधनं उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, ही जाणीवपूर्वक सांगण्याची गोष्ट आहे. तर पुढचा प्रभाग क्रमांक 13 आहे. 13 मध्ये तिकडं आहे का काही? नाही, वंचित बहुजनच्या या यादीमध्ये देखील प्रभाग क्रमांक 13 बिलकुल नाहीये. 10D आहे, 11A आहे आणि 17D आहे. 8च्या नंतर डायरेक्ट 10 आहेत, म्हणजे 13-14 इकडे दिलेले आहेत. हा, तर या ठिकाणी देखील आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की या वंचित बहुजन आघाडीच्या लिस्टमध्ये 13 आणि 14 नाहीये. त्याचबरोबर 20A आहे, 22B आहे, 23A आहे आणि 23K आहे. असतील 28 नसणार आहे, कारण 28 दिलेलं आहे. तर तुम्ही कंप्लीट करा. सांगायचा मुद्दा हाच आहे की जरी तिकडची युती तुटली आहे, काही झालंय, पण यांची युती छुपी का होईना पण हे चालू आहे असं आम्हाला वाटतंय. कारण ह्या ज्या लिस्ट आल्यात याच्यावरून हे जाणवतंय की MIM, काँग्रेस आणि वंचित बहुजन यांनी बाहेरून का होईना एकमेकाला कुठं ना कुठं मदत केली आहे की जिथं ज्याचं पाठबळ जास्त आहे तिथं त्या माणसाला उमेदवारी दिली आहे आणि आपली जी छुपी युती आहे ती कायम ठेवली आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात शिवसेनेने आपली सत्ता एक हुकमी काबीज केलेली होती. आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. उद्धव ठाकरेंचे उमेदवार, उभाटाचे उमेदवार हे फार कमी या ठिकाणी बघायला मिळतात. त्यांची देखील यादी काही वेळात प्रसिद्ध होईल किंवा झालेली असेल, आम्ही ती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. पण सांगायची गोष्ट एक आहे की भाजप आणि शिवसेना, शिंदे यांची शिवसेना यांची युती ही होईल 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 असं काल रात्रीपर्यंत येवाना आज सकाळी 10 वाजेपर्यंत सगळ्यांच्या मनीध्यानी होतं की यांची युती होईल आणि आपल्याला एकत्र लढायचं, आपण एकत्र लढलो तर विजयाच्या आशा ह्या जास्त असतात. आता या प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेचा उमेदवार असला त्याच ठिकाणी भाजपचा देखील उमेदवार असणार आहे, त्याच ठिकाणी उबाटाचा देखील उमेदवार असणार आहे, त्याच ठिकाणी काँग्रेसचा देखील उमेदवार असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वाटाघाटी किंवा फूट पडणं जे म्हणतो आपण, मतदारांमध्ये जी फूट पडणार आहे, प्रत्येक ठिकाणी फूट पडणार आहे आणि याचा फायदा हा निश्चितच वंचित बहुजन आघाडी, MIM आणि काँग्रेस या पक्षांना होऊ शकतो. हे आज पहिल्या दिवशी आम्ही भाकीत वर्तवित आहोत. हे भाकीत येणाऱ्या काळात कसं खरं ठरेल यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत रिपोर्ट्स पोहोचवतच राहू. अजून एक मुद्दा महत्वाचा असा आहे की जी युती यांची BJP आणि शिवसेनेची जी तुटलेली आहे ही तुटणार की काय याचा अंदाज बांधून या तिन्ही पक्षांनी पहिलेच फिल्डिंग लावली होती आणि त्याचा कुठं ना कुठं हा एक फटका किंवा एक जोर
हा बीजेपी आणि शिवसेनेला पडू शकतो असा अंदाज आता तरी ह्या सगळ्या प्रकरणावरून जाणवतोय. म्हणजे एकीकडे युती झाली नाही आणि एकीकडे युती झालेली आहे, पण ती छुप्या पद्धतीनं आहे, जी न दाखवता यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आपले उमेदवार उभे केलेत. आणि मी म्हणेल की ही सगळ्यात मोठी पहल, ही सगळ्यात मोठी मूव्ह या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जाणवेल. येणाऱ्या काळात जे रिझल्ट्स समोर येतील ते रिझल्ट्स निश्चितच भाजप आणि शिवसेना यांना निराशाजनक जर वाटत असतील तर त्याची मुहूर्तमेढ मी म्हणेल की आजच्या तारखेला, आजच्या दिवशी रोवली गेली असावी, असा आपण कयास लावू शकतो. किती महागात पडेल, किती सोपं जाईल, कोण लवकर निवडून येईल, कुणाच्या विभागणीमुळे कुणाला फटका बसेल, याचीच चर्चा आगामी 15 दिवसांमध्ये आपण करणार आहोत. आता हा व्हिडिओ जास्त मोठा न करता इथे थांबूयात. एका नवीन विषयासह तुमच्या समोर सादर होऊयात. तोपर्यंत धन्यवाद.